मित्रांनो, YouTube हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि आपण YouTubeमधून अनेक वेळेला अनेक गोष्टी शिकत असतो. आत्ता YouTubeने काही नवे फीचर्स आणलेले आहेत, जे वापरून आपण YouTube आणखीन चांगल्या प्रकारे वापरू शकतो. स्पेशली शिकण्यासाठी तर तुम्हाला त्याचा खूपच चांगला फायदा होऊ शकतो. हे दोन्ही टूल्स फ्री आहेत आणि YouTube वापरण्याचा हा कंप्लीटली नवा मार्ग आपल्याला आता उपलब्ध झालेला आहे. चला तर मग बघूया तो काय आहे ते. मित्रांनो, इथे मी YouTubeमध्ये आलेलो आहे आणि एक व्हिडिओ ओपन करतो. हा माझाच व्हिडिओ मी ओपन करतोय. तुम्ही कोणताही व्हिडिओ ओपन करू शकता. व्हिडिओ ओपन केल्यानंतर त्याच्या खाली जायचं आहे, डिस्क्रिप्शन जिथे असतं, डिस्क्रिप्शनवर मी मोरवर क्लिक करतो. खाली आणखीन स्क्रोल करतो आणि इथे आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत बघा, एक आस्क आणि एक ट्रान्स्क्रिप्ट. हे दोन्ही पर्याय नवे आलेले आहेत आणि YouTubeमधून शिकण्यासाठी एक कमालीचे उपयोगी आहेत. त्यातला पहिला हा जो ट्रान्स्क्रिप्ट आहे तो मी पहिल्यांदा ओपन करतो. शो ट्रान्स्क्रिप्ट लिहिलं बघा, त्यावर क्लिक करूया आणि त्यावर मी क्लिक केल्यानंतर आपोआप त्या व्हिडिओमध्ये मी काय बोललेलो आहे ते बाजूला इथे लिहून आलेलं आहे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ते जे टेक्स्ट आहे ते टेक्स्ट कॉपी करून घ्यायचं आहे. तुम्ही ते सिम्पली कॉपी करून घेऊ शकता. ठीक आहे, तर हा मोठा व्हिडिओ आहे, साधारण 13 मिनिटाचा. हा पूर्ण व्हिडिओ मी कॉपी केला, त्याचे टेक्स्ट कॉपी केलं. टेक्स्ट कॉपी करून गेलो ChatGPTमध्ये आणि ChatGPTमध्ये मी ते टेक्स्ट पेस्ट केलं. ठीक आहे, आता इथे टाईम स्टॅम्प आलेले आहेत, म्हणजे कुठल्या वेळेला कुठलं वाक्य बोललेलं गेलेलं आहे. तर पहिल्यांदा मी ChatGPTमध्ये जातो आणि ChatGPTला सांगतो की जे टाईम स्टॅम्प आहेत ते काढून टाक. सो वी विल रिमूव्ह दोज टाईम स्टॅम्प्स. रिमूव्ह टाईम स्टॅम्प्स. बस एवढं ChatGPTला सांगितलं आणि आता हे जे काही मी बोललेलं आहे ते सगळं इथे लिहून आलेलं आहे. एकदा त्या व्हिडिओमध्ये काय आहे हे आपल्याला लिहून आलं की त्याचे आपण खूप साऱ्या प्रकारे रिपर्पजिंग करू शकतो, पुनर्वापर करू शकतो. त्याच्यानंतर सिम्पली आपण काय करू शकतो बघा, की कन्वर्ट दिस इनटू ट्वीट्स. म्हणजे मला ट्विटरवर जर ह्या व्हिडिओमधून कंटेंट काढून ट्वीट्स बनवायचे आहेत, तर बघा मला आपोआप जे कंटेंट होतं त्या कंटेंटचे ट्वीट्स मिळालेले आहेत. सो मी हे मल्टिपल ट्वीट्स शेअर करू शकेन. सिमिलरली मी याच्यासाठी राईटअप लिहून घेऊ शकेन. फॉर एक्झाम्पल, राईट अ ब्लॉग फ्रॉम दिस टेक्स्ट. आणि तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत लिहून घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, मला मराठीमध्ये ब्लॉग आर्टिकल लिहून पाहिजे, तर मी इथे लिहिलं इन मराठी. बघा, एक ब्लॉग टायटल आलं आणि मग हे ब्लॉगचं पूर्ण कंटेंट आलं. सो कुठलाही व्हिडिओ इंटरनेटवरचा असेल, तुम्ही बनवलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचं कंटेंट बनवून घेऊ शकता. एवढंच नाही आहे, तुम्ही त्या व्हिडिओमधून बऱ्याच गोष्टी शिकू देखील शकता. आणि त्याच्यासाठी आपण दुसऱ्या फीचरकडे जाऊया. दुसरं फीचर जे आहे ते पण आपल्याला इथेच मिळणार आहे. आस्क नावाचं हे फीचर आहे, आस्क क्वेश्चन. सो या व्हिडिओशी संबंधित आपण प्रश्न देखील विचारू शकतो. इथे पण तुम्हाला आस्क क्वेश्चनचं ऑप्शन मिळेल आणि इथे पण तुम्हाला आस्क क्वेश्चनचं ऑप्शन मिळेल. कुठेही क्लिक करू शकता. सो जसं मी आस्क केलं तर बघा इथे आपल्याला चॅट बॉक्स आला आहे आणि त्या व्हिडिओबद्दल आता आपण काहीही प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ, समराईज दिस व्हिडिओ. आणि ह्या व्हिडिओमध्ये काय लिहिलेलं आहे, काय सांगितलं गेलेलं आहे ते पूर्ण, मला 13 मिनिटाचा व्हिडिओ बघण्याची गरज नाही आहे. तर माझ्यासाठी इथे पूर्ण समरी आली बघा. ओके, व्हिडिओमध्ये मॅजिक एडिट टूल शिकवलं आहे, उदाहरण दाखवलं आहे. उदाहरण 1, 2, 3, 4 अशी 4 उदाहरणं दाखवून मी कॅनव्हामधलं AI टूल्स कसे वापरायचे शिकवलेलं आहे. तर कुठलाही व्हिडिओ आपल्याला अशा प्रकारे समरी करून बघता येतो. एवढंच नव्हे तर तुम्ही त्या व्हिडिओबद्दल आणखीन प्रश्न देखील विचारू शकता. उदाहरणार्थ, हू इज दी क्रिएटर. हा व्हिडिओ कोणी बनवला आहे. तर आता हा व्हिडिओ जेव्हा मी ॲक्च्युली रेकॉर्ड केला तेव्हा मी माझ्याबद्दल सांगितलं नव्हतं, माझं नाव सांगितलं नव्हतं आणि त्यामुळे हे टेकस्मार्ट जे माझ्या चॅनलचं नाव आहे ते इथे आलं, नेटबेट टेकस्मार्ट. पण नेटबेट काय आहे हे मला समजा माहिती नसेल तर मी पुन्हा पुढचा प्रश्न विचारेन, व्हॉट इज नेटबेट. हे जर मी व्हिडिओमध्ये बोललो असेल तर ते आपल्याला इथे उत्तराच्या स्वरूपात मिळेल. तर बघा, द व्हिडिओ डिस्क्राईब नेटबेट ॲज अ प्लॅटफॉर्म दॅट प्रोव्हाइड्स एज्युकेशनल ट्रेनिंग प्रोग्राम. सो हे परफेक्टली बरोबर उत्तर आलेलं आहे. प्लस काही प्रश्न त्यांनी पण दिलेले आहेत. ओके, सो तुम्हाला पाहिजे तर ते प्रश्न पण विचारू शकता. एक शेवटचा प्रश्न विचारतो, इंटरेस्टिंग आहे. हाऊ मेनी टाइम्स कॅनव्हा वर्ड इज युज्ड इन दिस व्हिडिओ. म्हणजे मी प्रश्न विचारला आहे की ह्या व्हिडिओमध्ये कॅनव्हा हा शब्द किती वेळा आला आहे मला सांग. आणि हा व्हिडिओ पूर्ण न बघता
मला हे आस्क फीचर वापरून शोधून घेता येईल की किती वेळा आला आहे. बघा या व्हिडिओमध्ये कॅनव्हा या शब्दाचा एकूण 12 वेळा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि तो कोणत्या कोणत्या टाईम स्टॅम्पला, तर मी त्या टाईम स्टॅम्पवर क्लिक केलं तर आपोआप त्या वेळेला व्हिडिओ सुरू होईल आणि तो कॅनव्हा शब्द तिथे असेल. म्हणजे एखाद्या व्हिडिओमधील महत्त्वाचा भाग आपल्याला शोधायचा असेल किंवा एखादा महत्त्वाचा मुद्दा कुठून सुरू होतोय बघायचा असेल तर त्याच्यासाठी पण तुम्ही आस्क फीचर वापरू शकता. अशा प्रकारे आत्ता यूट्यूबमधून आपण नव्या प्रकारे शिकू शकतो, वेळ वाचवू शकतो आणि त्याच्यामधून कंटेंट क्रिएशन देखील करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि खाली कमेंट्समध्ये अभिप्राय नक्की द्या. आणखीन असे कोणते व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल, असे कोणते विषय शिकायला तुम्हाला आवडेल ते पण मला जरूर सांगा. मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया. धन्यवाद. बाय.